UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। एन्काउंटर करणाऱ्या संजय शिंदेंचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा। जयंत पाटलांची मागणी। अक्षय शिंदेचं समर्थन विरोधी पक्ष करत नाही, पण संस्था चालकांवर कारवाई करावीच लागेल, जयंत पाटलांची भूमिका। शिंदे आणि फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचे। एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेंनी एन्काउंटर केला, दुसऱ्या शिंदेंचा एन्काउंटर जनता करेल, संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंचे एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील, भरत गोगावलेंचा संजय राऊतांवर पलटवार। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। फॉरेन्सिक टीम नंतर सीआयडीकडून घटनास्थळाची तपासणी। बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा शवविच्छेदन पूर्ण। थोड्याच वेळामध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह मुंब्रा पोलीस अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांकडे सोपवणार। जे रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष। संजय शिंदेंसह इतर अधिकाऱ्यांचं निलंबन करा। प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी। महाविकास आघाडीचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते, पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती, सुधीर मुनगंटीवारांची टीका। बदलापूर घटनेमधील गुन्हेगारांना गोळ्या खाण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारलं पाहिजे, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर उदयनराजेंची प्रतिक्रिया। एकनाथ एक न्याय, बलात्काराला थारा नाय। अक्षयच्या एन्काउंटर नंतर नरेश मस्केंकडून व्हिडिओ ट्विट। अक्षयला कोर्टात नेतानाच ठोका, समाज प्रबोधनकारांचं व्हिडिओमध्ये वक्तव्य। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावली, पाणी पिण्याची आणि उपचार घेण्याची गावकऱ्यांकडून जरांगेंना विनंती। महाविकास आघाडीचं 70% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती। 31 सप्टेंबर 1 ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या बैठकीमध्ये अंतिम निर्णयाची शक्यता। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून महाविकास आघाडीचे मेळावे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन विदर्भ, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य। 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात, नागपुरातील बैठकीत शहांच्या सूचना। नरहरी झिरवाळांचा मुलगा शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत। विधानसभेसाठी दिंडोरीमधून इच्छुक, मात्र महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करणार, गोकुळ झिरवाळ यांची भूमिका। गोकुळ निवडणूक लढणार नाही, पंचायत समिती जिल्हा परिषदेमधून गोकुळ पुढे जाणार, नरहरी झिरवाळ यांची माहिती। इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, त्यासाठीच हा जुगाड। भाजप आमदाराचा व्हिडिओ वडेट्टीवारांकडून ट्विट। हमारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाडली बहना कमल को वोट देंगी, इसके लिए तो जुगाड़ किया हमने। वर्षा गायकवाड आणि प्रिया दत्त यांची भेट। काँग्रेसच्या प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मतदारसंघातून लढण्याची शक्यता। सगळ्यांना शुभेच्छा, पहिलं मला तिकीट मिळू द्या, मग समोरच्याचं बघूया। वर्षा गायकवाड प्रिया दत्त भेटीवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।